मॉर्निंग सगळ्यांना. एवढ्या सुंदर वातावरणामध्ये माझी सकाळ झालेली आहे. आजचं माझं लोकेशन वेगळं आहे बिकॉज मी काल साताऱ्यामध्ये शूट करत होते आणि ते झालं आणि संध्याकाळ ऑलमोस्ट 7:30-8 नंतर माझं तिथलं पॅकअप झालं आणि मग त्यानंतर मी इकडे यायला निघाले. ते म्हणजे शिरवळच्या जवळपास. मी या कॉटेजचा तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू दाखवेनच, पण त्याच्या आधी इथे रात्री मी खूप लेट पोचले, त्यामुळे मला इथलं काही फार शूट करता आलं नाही आणि मेन मुळात लोकेशन सापडण्यासाठी म्हणून मी मध्ये काही व्लॉगही केला नाही. पण मी रात्रीतून इथे आले आणि सगळा अंधार होता. काय वातावरण आहे काही माहिती नव्हतं. मी फक्त आधी फोटोज पाहिले होते. पण आम्हाला जे शूट करायचं होतं म्हणजे श्वेता जी माझी मैत्रीण आहे, तिला आणि मला शूट करायचं होतं आणि आम्हाला हे लोकेशन खूप आवडलेलं होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ह्याच लोकेशनला आपण शूट करूयात. सो काल रात्रीच आम्ही इथे आलो. बाकीचं आमचं डिस्कशन झालं आणि आता बाकीची आमची आवरावर चालू आहे. म्हटलं तोपर्यंत आपण व्लॉग करूयात. आणि आता माझा नाश्ता येतो आहे. मी इथल्या दादांना नाश्ता सांगितला आमच्या सगळ्यांसाठी आणि आता आम्ही नाश्ता करू आणि मग पटापटा मेकअप करून आज ह्या लोकेशनला आमचे कमीत कमी 4 ते 5 लुक्स आहेत. तर ते करायचे आहेत. बाकीचे सगळेजण तयारी करत आहेत शूटची आणि मग त्यानंतर शूटला सुरू होईल. पण ह्या सुंदर अशा वातावरणामध्ये खरंच खूप भारी वाटते. तिकडे खाली विहीर आहे, तिथे तुम्हाला छोटासा धबधबा दिसत असेल. मी जाईन तिथे मोस्टली. खाली भातशेती आहे, तर आज आम्ही भातशेती पण करणार आहे बहुतेक. माझी खूप इच्छा होती मला एकदा तरी भातशेती करायची. सो आता नाश्ता करते. काय नाश्ता आहे मी ते तुम्हाला दाखवते आणि बाकीचं आज दिवसभरात बोलतच राहूया. तर मी जसं मगाशी म्हणाले होते की मी या रिसॉर्टचं तुम्हाला एक छोटंसं टूर देते. तर ह्या रिसॉर्टचं नाव आहे सिंहगड इको व्हॅली रिसॉर्ट. थांबा, सॉरी मांजर आली. तर या रिसॉर्टचं नाव आहे सिंहगड इको व्हॅली आणि मी रात्री आले होते त्यामुळे शूट नाही केलं अर्थात. पण हा एंट्रन्स गेट आहे. तर इथून असं आतमध्ये आल्यानंतर तिथे वॉचमन दादांची रूम आहे. ही माझी गाडी आहे. काल रात्री मी इथे अशी लावून टाकली कारण इथे काही गाडी नव्हती, माझीच होती फक्त, म्हणून अशी मध्येच लावली. त्यानंतर वरती आपण जाऊया. बघा किती सुंदर आहे. किती पाचशेची आहे. वाव, मी म्हणाले होते हा सगळा बहुतेक डायनिंगचा इथे एरिया आहे, कारण काय पार्टी वगैरे गेट टुगेदरसाठी कोणी आलं तर. आणि इथे सुंदर अशी भातशेती आहे. मी जसं मगाशी म्हणाले होते की आम्हाला भातशेती करण्याचं चालू आहे प्लॅन आमचा. तर इथे तर बऱ्यापैकी सगळं लावून झालेलं आहे, पण आता तो जो छोटासा भात दिसतोय तर तिथे बहुतेक आम्ही करणार आहोत भातशेतीचा. काय तर काय सुंदर दिसते तिथे बघा. थोडंसं त्या डोंगरावरती ऊन आलेलं आहे आणि थोडंसं ढग खाली आलेले आहेत, म्हणजे असं इतकं छान ते कॉम्बिनेशन दिसते. या तर ही एक स्पेस आहे. बहुतेक इथे काही ज्यूस सेंटर वगैरे असं काहीतरी असेल, किंवा हे इथे फोटोशूट पण खूप पद्धतीने चालतात, त्यामुळे त्याच्यासाठीचं हे लोकेशन त्यांनी तयार केलं. हे लाईटिंग आहे. काल रात्री इथे काही दिसत नव्हतं. आता मी तुम्हाला कॉटेजेस दाखवते. हे बघा, इथे ती कोपऱ्यामध्ये जी रूम आहे ती माझी रूम आहे आणि इकडे आमच्या टीमची आहे. तर या रूमचं नाव आहे राजगड, ती टीम आहे माझी, आणि तिकडे माझ्या रूमचं नाव आहे रायगड. सो मी आज रायगडावरती राहणार आहे किंवा राहिली आहे. नंतर जायला असं छान वाटतं इथे. कॉटेज, ओ रात्री काहीही दिसलं नव्हतं, असं छान कॉटेजेस होते. कॉटेज रतनगड
इकडे आहे प्रतापगड. हरिश्चंद्रगड, इथे लोहगड. हो छान आहे ही लॉबी, मस्त आहे, आवडली आहे मला. म्हणजे फॅमिलीसाठी काय होतं की आपण असे जवळजवळच रूम्समध्ये राहू शकतो. कोझी आहे, खूप असं हेल्लेलं नाही. आता आपण जाऊया खालच्या दिशेने. खाली पण विहीर आहे, ती बघता आपण बघूया. अय्या तिथे खाली नाही जातात. हे छान आहे, ह्याला काही नाव नाही दिलेलं बहुतेक त्यांनी. इथे पण भात शेती दिसते. त्यांनी ऍक्च्युली इथे सगळं पॅक केलंय. खरं तर इथे पॅक केलंय. मला असं वाटलं होतं की त्या विहिरीच्या ठिकाणी जाता येईल, पण जेव्हा शूटच्या वेळेस मी भात शेती करायला जाईन तेव्हा त्या ठिकाणी विहीर वगैरे तुम्हाला दाखवता येईल मला. तेव्हा मी नक्की व्लॉग परत सुरू करेन माझा. खरं तर हे रिसॉर्ट मी पहिल्यांदाच एक्सप्लोअर करते. तर मी ह्या रिसॉर्टला पहिल्यांदाच आलेली आहे, पण इतकं सुंदर रिसॉर्ट आहे. परत म्हणता येईल की काल आले तेव्हा अंदाज येत नव्हता, कारण सगळीकडेच अंधार होता, बाजूला डोंगर आहे, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. पण आत्ता सकाळी उठल्यानंतर इतकं फ्रेश वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये, आणि अगदीच टोकाला असं कोपऱ्यात हे रिसॉर्ट आहे. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला कोणाला फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा कोणाला फोटोशूट वगैरे जरी करायचं असेल तरीही या रिसॉर्टला तुम्ही येऊ शकतात. या रिसॉर्टचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याची लिंक आहे, ती मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. रिसॉर्टचं नाव आहे सिंहगड इको व्हॅली, आणि खूप जवळ आहे. तुम्ही पुण्यापासून जरी आलात तरी हार्डली एक 45 मिनिट्स किंवा 1 तासामध्ये तुम्ही इथे पोहोचू शकतात. आणि सातारा कोल्हापूर साईडनी आला तरीही तुम्हाला ते जवळ, अगदी मध्यवर्ती हे रिसॉर्ट आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा. मी तर आता येत राहणार आहे, मला आवडलं आहे. चला आता आपण नाश्ता करूयात. मजा येते मला इथे. मी अशा सुक्यावरती अशी झोपली पहिल्यांदाच आहे. याला झोकायला कसं घ्यायचा झोका? हा, थोडस असं जरा एक्स्ट्रा करावं लागतं, कष्ट. आता होत. ही श्वेता जी हिंदी मराठी दोन्ही मिक्स करते आणि एवढे सगळे कॉस्ट्युम्स आणलेले आहेत, त्यात आम्ही सिलेक्ट केलेत. आता आम्ही मेकअपला सुरुवात करू. तर हा मस्त असा फ्रॉक आहे फ्रेलचा. आता ह्या फ्रॉकमध्ये माझे फोटोज काढायचे आहे. मेकअप तर झाला, हेअर पण बऱ्यापैकी झाले. आता थोड्याशा काही टचअपच्या गोष्टी त्या करायच्या आहेत आणि ज्वेलरी घालायची. रेडी. आणि त्याला मागे ट्रेल, इथे शॉर्ट आहे आणि त्याला मागे डायरेक्ट ट्रेल. तो दाखवला याची पर्पल नाही, वाईट नाही, पेस्टल कलर असेल, पेस्टलच आहे थोडा या शेडमध्ये, आणि त्याला मागे थोडासा
असं आहे का? हो त्याला ट्रेल थोडासा फक्त वाईन कलर कलर नाही हाच सेम आहे सेम आहे हा कलर सेम नाहीये वेगळा फोटो हा येते आपल्याकडे शॉर्ट मध्ये A few moments later. इथेच ठेवलेलं बघा सेटअप. इथेच ठेवूया ना ठेव तू हे चालूच राहणार आहे. तो जर ब्रायडल लुक असतो ना तर तो चालून कसं वाटतंय तुला आपण हे फोटो शूट करत? निसर्गरम्य ठिकाणामध्ये आलोय पण ऊन आलंय त्यामुळे मूड ऑफ होतोय थोडासा आमचा. प्लीज पाऊस पडू दे असं झालंय. पडेल आणि इतकं छान ऑफ शोल्डर वगैरे ड्रेस घालून हे बघा मी काय केलं. हे बघा स्ट्रगल इज रिअल. रील आणि रिअल ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि ते आमचे कॅमेरावाले दादा आहेत हे बघा ह्या एक जे येताना दिसतंय त्या मला फोटोमध्ये कॅप्चर करतात. मी सुंदर दिसण्यासाठीचे प्रयत्न या करतायत. पण मला फिमेल फोटोग्राफर बरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि ते मला छान वाटतंय.